स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी मस्त उठली आहे आणि मी तुम्हाला माझ्या आता झाडांचं पण टूर देते. मी माझं रोजचं हे रुटीनच आहे की मी उठल्यावर सगळ्यात पहिलं काय करते तर माझ्या बाल्कनीमध्ये येत असते, कारण झाडांना पाहिल्याशिवाय आणि त्यांना पाहून झोपल्याशिवाय माझं ना दिवस संपतो ना, दिवस सुरू होतं. सकाळी सकाळी पहिली माझी अपडेट घेणं चाललेलं असतं. आणि आज मी एकटीच आहे. हे गेलेले आहेत काही कामानिमित्त मुंबईला, तर त्यामुळे एक 2 ते 3 दिवस मी एकटीच आहे. त्यामुळे शुभचं पण सगळं आवरायचं आहे मला. प्लस आता तो झोपलेला आहे आत्ता. सगळ्यात पहिले तर त्याचा डबा वगैरे रेडी करून घेईल मी. रात्री मला एक तोरणची ऑर्डर होती, त्याच्यावरच मी काम करत होते. तर त्यामुळे किचनमधलं काही आवरलेलं नाही आहे, भांडी वगैरे. तर ते मे बी तो स्कूलला गेल्यावरच मी ते करेल. पण अगोदर त्याचा टिफिन वगैरे करून घेईल. आज विचार करते त्याला कोबीचे थालीपीठ वगैरे द्यावे मी टिफिनला. तर तेच सर्व करेल. त्या अगोदर तुम्हाला मी माझी झाडं दाखवते, ती पहा आणि मग पुढच्या कामाला लागूच या. काम तर काही चुकलेलं नाही आहे. सर्वात पहिलं तर मी माझं हे बेलाचं झाडच तुम्हाला दाखवते, जे की मागच्या काही शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मी पूर्ण होप सोडून दिले होते, कारण मी नवीन घरी शिफ्ट झाले ना तेव्हापासून हे पूर्णपणे जळालं होतं. म्हणजे एकही पान त्याला राहिलं नव्हतं आणि काहीच ग्रोथ होत नव्हती. आणि ऑलमोस्ट आहे ना हे 2 फुटाचं वगैरे होतं, पण फक्त नुसत्या काड्या. तर मी फायनली त्याला ते छाटलं आणि तुम्ही पाहू शकता त्याला किती छान अशा फांद्या फुटल्यात. आणि जेव्हापासून आहे ना मोगऱ्याला मी ते जे खत दिलं, शॉर्ट्समध्ये मी शेअर केलं होतं की मी 1 मग पाण्यामध्ये आहे ना 1 झाकण म्हणजे साधारण 1 टेबलस्पून हे घेतलेलं व्हिनेगर असतं ना, प्लेन व्हिनेगर, आणि ते मी ह्या मोगऱ्याच्या झाडाला दिलं आणि मोगरा इतका छान झाला आहे माझा. आणि हो, आणखीन एक खूप जास्त इम्पॉर्टंट सांगायचंच राहिलं की मी जेव्हापासून इथे आले ना, मी कायम म्हणायचे की माझी झाडं खूप खराब झालेली आहे, इकडे ऊनच येत नाही. तर माझी ही जी बाल्कनी आहे ना, तर ती उत्तरेला आहे, म्हणजे ही उत्तर दिशा आहे. त्यामुळे इकडून ऊन येतच नाही. सूर्य इकडं पूर्वेला उगवतो आणि तोही आत्तापर्यंत ना असा थोडासा तिरका उगवत होता. तुम्हाला नाही समजणार माझे हातवारे, पण तिरका उगवत होता. तर त्यामुळे अजिबातच ऊन येत नव्हतं. पण आत्ता आफ्टर संक्रांत हळूहळू आहे ना सूर्य असा तिरका झालेला आहे. तर त्यामुळे हे जे काही थोडंफार ऊन येतं, म्हणजे अगदी खूप वेळ नाही येत, सकाळी साधारण 8 वाजेपर्यंत येतं. पण तेवढ्या उन्हावर माझी झाडं एवढी छान झालेली आहेत ना, तर त्यामुळे म्हणजे मी एवढी खुश आहे की चला ॲटलिस्ट माझी झाडं आता छान जगतील. आणि खरंच सांगते, ऊन इतकं इम्पॉर्टंट आहे झाडाला. म्हणजे इथं आल्यावर आहे ना माझी तुळस गेली होती, आता नवीन तुळस मी लावलेली आहे पहा, आणि तीही छान होईलच आता लवकर. तर हेच मला सांगायचं होतं की सगळेजण मला विचारतात झाडांविषयी वगैरे, पण ऊन खूप इम्पॉर्टंट आहे झाडांसाठी. चला आता डब्याच्या तयारीला लागते, नाहीतर मग सगळ्याच गोष्टींना उशीर होईल मी गप्पा मारत बसले की. इकडे पहा हे मी कोबी, त्यानंतर भरपूर सारा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर तर त्याहूनही जास्त, कारण जास्तीत जास्त कोथिंबीर टाकलेले जे थालीपीठ आहेत ना ते खूप छान लागतात. आणि याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट पण टाकणार आहे. तर ही थोडीशी होती माझी कालची केलेली, त्याच्यातच थोडंसं ॲड केलं आहे आणि आता हे एवढं बारीक करून घेणार आहे मी. मस्त असं थालीपीठाचं पीठ रेडी झालेलं आहे. आणि आता जो माझा तवा आहे ना त्याला मी या ब्रशने छानपैकी असं तेल लावून घेत आहे. जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये हा ब्रश दिसतो ना, मला हमखास विचारलं जातं की हा ब्रश कुठून घेतलेला आहे. तर हा मी कायम बनवत असते, हा काही घेत नाही. नारळाची जी साल आहे ना, नारळ सोलताना आपण काढतो त्याच्यापासूनच हा बनवला आहे. मी जरा जवळून दाखवते पहा, पाहिलं तरी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. शॉर्ट्समध्ये मी दाखवलेलं कसं बनवते ते, पण जस्ट बघूनही तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि फायनली आता थालीपीठ
थालीपीठ करून घेते त्याच्या टिफिनसाठी. आणि ना थालीपीठासाठी ना खरं हे जे होल्स करतात ना ते का करतात ना मला खरंच आयडिया नाही आहे. पण आता ट्रेडिशनल पद्धत ही आहे तर त्यामुळे मी करते. पण जर तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. गुड मॉर्निंग. हे शुभ बघू. हे तू उठली बाबड्या? तू उठला? अगं झोप झाली? सू आली? चला चला चला. स्कूलला नाही जायचं? हा का पण? का नाही जायचं? तुला कोण काय बोललं का? हा स्कूलला जायचं ना बाबड्या. टीचर नाही जायचं. आपल्याला टीचर किती छान छान शिकवतात. तुझे टीचर किती नाही जायचं. ठीक आहे नको जायला. आपण मस्त फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि मग मी तुला गार्डनला घेऊन जाते. गार्डनला पण नाही जायचं? हा गार्डन पण नाही. मग काय करायचं? काय करायचं तुला मग? गार्डनला नाही जायचं. हे बघ मी तुझ्यासाठी किती छान नमनम बनवलंय. बघ थालीपीठ झालेत एकदम छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि कोबीमुळे ना खूप छान असा क्रंच येतो. आणि बडबड ऐकलीच असेल, आम्हाला स्कूलला नाही जायचं आहे ना शुभू? शुभडी जबस बाहेर, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. हा जबस. ब्रश करायचंय ना बबू आपल्याला? येस आंघोळ आणि ब्रश करायचंय. मी एक थालीपीठ टाकते तव्यावर. आमचं आज नवीन नाटक सुरू झाले तर त्याला मी म्हणलं की एक थालीपीठ करते मी त्याच्यासाठी. आणि मग त्याला आंघोळ वगैरे घालून त्याचं आवरून घेते. थोडंसं वेड्यात काढून आज मला त्याला स्कूलला सोडावं लागणार आहे. माहीत नाही, शाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच तो असं म्हणतोय की नाही जायचं म्हणून. आत्तापर्यंत तरी कधी असं म्हटलं नाही. आणि आज फर्स्ट टाइम मी एकटीच आहे तर त्यामुळे मी थोडीफार नाटकं असू शकतात. तर जरासं लेट झालेलं आहे, गडबड आहे. त्याच्यामुळे मी झटपट त्याचं आवरून घेते. त्याचं ब्रश आंघोळ वगैरे करून त्याला खायला घालते. सेम थालीपीठच देणार आहे त्याला नाश्त्यामध्ये पण. टिफिन वगैरे पॅक करते आणि त्याला सोडवते आणि मग मी तुम्हाला भेटते. त्याचा टिफिन भरून झालेला आहे. पहा इथं मस्तपैकी ही थालीपीठं ठेवलीत आणि इतकी छान खुसखुशीत झालेली आहेत ना थालीपीठं. ते ठेवली आहे. दही दिलेलं आहे मी त्याला आणि ह्याच्यामध्ये एक बनाना दिलेला आहे. बनानासाठी मी हा सेपरेट बॉक्स वापरते. तर त्याच्यामुळे कसं डब्यात कट करून वगैरे द्यायची गरज नाही पडत. आणि ह्याच्यामध्ये सेफसुद्धा राहतं बनाना जर तुम्हाला हवा असेल. आणि हा टिफिन पण लीक प्रूफ आहे. तर या दोन्हीच्या पण लिंक हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, मी तुम्हाला तिथे लिंक दिलेल्या आहेत. चला शुभड्या झाला रेडी फायनली. आता ह्याला मी रेडी केलेलं आहे आणि आता झटपट जाऊन त्याला स्कूलला सोडवते. मला माझी आंघोळ करणं काही पॉसिबल झालं नाही कारण त्याच्यात सगळं आवरण्यामध्ये वेळ गेला. त्यामुळे अगोदर त्याला जाऊन सोडवते आणि मग मी माझा घरातला पसारा वगैरे, मी नाश्ता पण नाही केला, फक्त त्यालाच खायला घातलेला आहे. आता जाते पटकन कारण उशीर झालेला आहे. चला शुभ जायचं स्कूलला? 10-15 मिनटापूर्वी हाच जायचं नाही म्हणत होता. कमीकडे जायचंय आता, स्कूलला जायचंय ना तुला? चला चला लिफ्ट आली. चलो नाही नाही डोंट जम्प नाही करायचं ना बाबू लिफ्टमध्ये. चलो बघायचंय तुला? हां आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि ऑलमोस्ट मी भांडी पण घासायला घेतलेली आहे. म्हटलं तुम्हाला अगोदर दाखवावं की कसा पसारा पडलेला आहे संपूर्ण घरामध्ये. अजून माझी आंघोळ बाकी आहे. माझ्याकडे फक्त पाऊण तास आहे. पाऊण तासामध्ये मला हा राहाडा क्लीन करायचा आहे, ओटा वगैरे सर्व काही क्लीन करून घ्यायचं आहे. आणि प्लस येस मी तुम्हाला दाखवते जे मी तोरण बनवून ठेवलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं मला तोरणची एक ऑर्डर आहे. तर हे पहा इथे याला मला फायनल एक कोट द्यायचा आहे, तर तेही काम करायचं आहे. तर त्यामुळे
वेळ खूप जास्त कमी आहे आणि माझा अवतार इग्नोर करा. हा मिरर मी आणलेला आहे कारण मला इथे एक कॉर्नर करायचं आहे. ठीक आहे, त्या बाबतीत नंतर सांगते मी. शुभू, काय करायचं तुला? ज्यूस प्यायचं आहे. शुभू, काय ते छान आहे? कोणी दिलं तुला? काकाने दिलं? आईने घेतलं ना? काकाने घेतलं. बरं आहे, म्हणजे मी घेऊन देणार आणि तू काकाला क्रेडिट देणार. आत्ता आहे ना, हा जो बॅट घेऊन द्यायचा डाव आहे ना, तो माझाच माझ्यावर उलटा पडलाय. मी ह्या विचारांनी त्याला ती घेऊन दिली होती की मला जे काही तोरणचं माझं काम राहिलेलं ना, एक सेकंड कोट द्यायचा आहे, कारण 2 नंतरनं जो पिकअप बॉय तो ते रिसीव करायला येईल. तर त्यामुळे मी हे घेतलं होतं की तो त्याचा बिझी राहील खेळण्यामध्ये. इथे पहा, इथे जो माझं हे झोपाळ्याची ही जी दोरी साखळी आहे ना, ही त्या साखळीला हे असं बॉल करून बांधलेलं आहे. आणि मला असं वाटलेलं की त्याच्यासोबत हा असा खेळेल, बट नाही, त्याला माझ्यासोबतच खेळायचं आहे. हे बघ, हे बघ शबू, तू इथे इथे खेळ ना, ह्या बॉल सोबत खेळ ना. मला काम करू दे ना राजा. करू दे ना. मी जाऊ काम करू? आता फक्त गंमत बघा, मी ही बॅट फक्त ठेवते आणि तुम्ही आक्रोश बघा. तू खेळा शुभू. ठीक आहे, बॅट मी ठेवलेली आहे. मी काम करते ना बघू. माझं काम झाल्यावरती खेळूयात ना आपण. मला काम आहे ना राजा. शुभू, काम करू दे ना बबड्या. हा, तू खेळ, तू खेळ. हा, नाही रे राजा, मला काम आहे ना बबड्या. नाही, मला काम करायचंय. नाही. हे बघ, हे बघ, मला काम करायचंय. इथे कलर करायचे ना. हे कोण आहे सांग? हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे मला सांग? कोण आहे? देवी आई ना. मग देवी आईला कलर करायचंय ना मला. मी तेवढं कलर करते. मी हे कलर करते आणि मग आपण खेळू. तोपर्यंत तू खेळ. ओनली 10 मिनिट्स. ओनली 10 मिनिट्स. हो, मी कलर करून आलेच राजा. हो, जा तू तोपर्यंत बॉल शूट. हां, इथे खेळू आपण, इथे खेळू. फायनली मी शुभला आहे ना बिझी केलेला आहे आणि तोही ते खेळण्यामध्ये बिझी झालेला आहे. जे की मी त्याच्यासाठी आणलं होतं बॅट आणि बॉल त्याच्यामध्ये. आणि मी ना इथे जे तोरण आहे ना त्याला एक फायनल कोट करून घेते आहे, कारण आता हे पिक करण्यासाठी पिकअप बॉय लवकर येईलच आणि तोपर्यंत तोरण ते वाळलंही पाहिजे. तर त्यामुळे अगदी 5च मिनटं आहेत माझ्या हातामध्ये, कारण एक अर्धा पाऊण तास तरी हे वाळण्यामध्ये जाईल. ऑलमोस्ट 4 ते 5 कोट मारावे लागतात, त्यावेळेस हे तोरण पूर्णपणे असं छान फिनिशिंगमध्ये दिसतं. आय नो बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याची प्राईस खूप जास्त आहे, पण याच्या मागे ना मेहनत एवढी आहे ना, तर त्या मानाने प्राईज मला तरी नाही वाटत, कारण खूप मेहनत आहे हे करण्यामागे. आणि ऑफकोर्स युनिक आणि हँडमेड आयटमच्या प्राइजेस तर असतातच. तर त्याच्यामुळे मी ही प्रयत्न करते आहे की प्राईज कशा पद्धतीने मी कमी करू शकते की जेणेकरून हे सगळ्यांनाच परवडेल. तर चालू आहे आणि लवकरच पाहूयात. मी अपडेट देईलच तशी तुम्हाला. ते तोरण करून झालं त्यानंतर कटिंगही रेडी करून ठेवलं, कारण पुढचंही काम आता करायचं आहे. माझं जे तोरणचं कुरिअर द्यायचं होतं ना ते माझं गेलेलं आहे आणि व्हिडिओ टाकायचा होता, म्हणजे डिझायनर हाऊसवाईफचा व्हिडिओ मी टाकला. त्यानंतरनं शूटचं जे अकाउंट आहे द बॉय विथ डिम्पल ते फक्त इंस्टाग्रामलाच आहे. यूट्यूबचं नाही मी त्याचं सुरू केलेलं अजून. तो व्हिडिओ मी यूट्यूबला पण टाकत असते. काही नाही, टिफिन सिरीजचा व्हिडिओ मी त्याच्यावर टाकत असते.
तर तोही मी टाकला आहे. डिझायनर हाऊसवाईफवरती पण मी टाकला व्हिडिओ, एक साडीचं प्रमोशन होतं ते टाकलेलं आहे. आणि माझं काय बरं राहिलं आता, हो, प्रतीक्षा अप्रूव्डवरती जे मी अफिलिएट लिंकवालं शेअर करते ना, तो व्हिडिओ मला शूट करून अपलोड करायचं आहे. आणि माझं लेकरू झोपतच नाही आहे. म्हणजे मला समजत नाही की मी आता काय करू ह्याला झोपवण्यासाठी. एक मिनिट, हे बघ. आत्ता हा कुठे, जे पर्पजसाठी मी तो जो घेऊन आले होते ना बॅट, ते फायनली आता तो खेळतोय. पण मला व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर करताना त्याने एवढा जास्त त्रास दिला आहे ना, कायच सांगू तुम्हाला. पाहूयात आता मी त्याला पाहते झोपला तर, नाहीतर तो जागा आहे तर मी ॲटलिस्ट शूट तरी करून घेते. व्हॉइस ओव्हरचं बघता येईल, नाहीतर मग गाणं लावून मी तो व्हिडिओ अपलोड करून टाकेल. कॉल येतोय कुणाचा तरी. ठीक आहे, बघते मी कॉल कुणाचा आहे. बाय. फायनली हा झोपलेला आहे आता. आणि मला जी काही माझी पुढची कामं होती ती करायला वेळ मिळणार. खरंच सांगते, एक एक दिवस म्हणजे इतका जड जातो, इतका जड जातो ना. म्हणजे आत्ता पहा, मी तुम्हाला घड्याळ दाखवते. ऑलमोस्ट 4:15 वाजलेले आहेत, 4:15. आणि आत्ता शुभ झोपलेला आहे. संध्याकाळचे 5:15 वाजलेत. एवढी सारी कामं करायची बाकी आहेत. आता तोरणचं काम तर सध्या थोडंसं मी हे करते, रात्री करेल मी. मी आता माझं जे प्रतीक्षा अप्रूव्ड आहे त्याच्यावरती आज माझा काही व्हिडिओ गेला नाही, तर त्यामुळे मी आत्ता विचार करते आहे की तो झोपलेला आहे तर पटपट जे काही सर्व ड्रेसेस आहे ना त्याचं शूट करून घेते. ड्रेसेस वगैरे बऱ्याच गोष्टी मागवलेल्या आहेत, जेणेकरून माझ्याकडं ऑलमोस्ट एक 5 ते 6 दिवसांचा बॅकअप होऊन जाईल आणि पुन्हा माझ्यासोबत असं काही होणार नाही. पण मोबाईलमध्ये स्पेसचा पण प्रॉब्लेम आहे, तर तेही मला थोडंसं बॅलन्स करावं लागेल. काही डिलीट करता येते का ते पाहते आणि स्पेस वगैरे थोडीशी करून मग तेवढं ते पटकन शूट करून घेते. आणि मग मी हा ज्यावेळेस उठेल ना त्यावेळेस घरातली कामं करून घेते, कारण आता जर घरातली कामं करत बसले तर मग परत ते शूट माझं राहून जाईल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.